वर्षांची. माझे लग्न ज्योतिबांशी झाले तेव्हा माझे पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले झाले. सावित्री ज्योतिबा फुले झाले. मी व माझे ज्योतिबा या मुलींचे, या स्त्रियांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपले आयुष्य संपवले. पण आजकालच्या मुली, आजकालच्या स्त्रिया शिक्षण, समाजसेवा सोडून ओव्हर फॅशनकडे निघाल्या. याचाच त्रास मी आज व्यक्त करणार आहे. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोललीही नसते, परंतु तुम्ही माझ्या विचारांची घुटून घुटून क्रीम केली. नुसती माझी देवी म्हणून फोटोमध्ये फ्रेम केली. जमेल तेव्हा, जमेल तसे तुम्ही माझे कौतुक करा. पण खरे दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता, माझ्या विचारांना नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय. सगळ्या गोष्टी अगदी डोक्यावरून गेल्यात. ते म्हणजे मला माझ्या वार्ता सांगतात. ते मला बेभान झाल्यात. मला कुठे माहित होतं, मला कुठे काही वेगळं दिसत होतं की काय. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्या, दगडा, शेणानेच असले. ते क्षण म्हणून तुमचे असले वागणेच असते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माय मावल्यांनो, स्त्रियांनो, तुम्ही शिकलात, नको तेवढ्या शहाण्या झालात. विसरून स्त्री मुक्तीला नको तेवढ्या शहाण्या झालात. माझं माझं सांगून स्वार्थासाठी राबत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात. म्हणून मी आज बेभान होऊन सर्वांपुढे बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. अरे, तुमच्यापेक्षा जास्त बाईपणाचे दुःख मी सोसले. आरशात बघून सांगा की मी सावित्रीच्या विचारावर किती जगले. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. धन्यवाद.